विषय अनधिकृत बेकायदेशीर व अतिक्रमण करून परवाना न घेता बांधलेल्या बांधकाम त्वरित पाडण्याबाबत वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करते की महादेवी नगर शांतीनगर शेजारी सोलापूर या ठिकाणी 10 फूटचे महानगरपालिकेचे रस्ते आहेत. या तेथील राहणारे रहिवासी यांनी या 10 फूटच्या रस्त्यावर 3 ते 4 फूट अतिक्रमण करून पत्राशेड व बांधकाम केले आहे. यामुळे रस्त्यावर येण्या जाण्यास वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी घरे बांधलेले आहेत, ते देखील महानगरपालिकेच्या परवानगी न घेता अनधिकृत बांधलेले आहे. तरी वरील बेकायदेशीर बांधलेल्या बांधकाम त्वरित पाडून टाकण्यात यावे. मी या अगोदर मागील 1 वर्षापासून वरील नमूद बेकायदेशीर बांधलेल्या अतिक्रमण व बांधकाम पाडण्यासाठी वारंवार प्रत्यक्ष भेटून अर्ज दिलेला आहे, परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. तरी हा अर्ज दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर आमच्या मंडळाच्या वतीने साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ह्या भागामध्ये पूर्वी हद्दवाढ भाग म्हणून होता, आता ते भाग महानगरपालिकेच्या मध्यवर्तीमध्ये गेलेला आहे. तरी ह्या महानगरपालिकेच्या कामगारांनी आणि नगरसेवकांनी आणि काही इतर कर्मचाऱ्यांनी ह्या भागामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. तर ह्या भागाच्या जनतेची मागणी अशी आहे की ह्या भागात राहणाऱ्या रहिवाशांचं जे काय येणं जाणं, फार करून सिटीमध्ये जाणं, कामाला वगैरे जाणं, अशा पद्धतीनं दररोज चालू राहत असतं. तरी ह्या भागातल्या लोकांची समस्या ही आहे की सर्वात प्रथम रस्ता आणि इथं झालेल्या रस्त्यावरती अतिक्रमण, याकडे कुठलंही प्रशासन लक्ष घालत नाहीये. ह्या प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन, अर्ज देऊन, तोंडी सांगून सुद्धा, तिथल्या नगरसेवकाला भेटून, तिथल्या पुढाऱ्यांना सुद्धा सांगून इथं आजपर्यंत कुणी याची दखल घेतलेली नाही. तरी शासनाने आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, जे कुणी अधिकारी असतील, या लोकांनी या भागाचा जे काय त्रास आहे जनतेला, त्या त्रासाला आपण आपलं भाग म्हणून समजून ह्या त्रासाला दूर करावा. काय अपेक्षा आहे तुमचं? काय दूर करायला पाहिजे तुम्हाला? ह्या जागेमध्ये, ह्या नगरामध्ये जे जे प्लॉट सिस्टीम पाडताना जे नगर रचनेने जे हे लिहून दिलेलं आहे जागा रस्त्याची, त्या जागेची मोजमाप करता बघितलं असता तर ते 10 फुटाचं आहे, काही ठिकाणी 20 फुटाचं आहे. ज्या ठिकाणी 20 फुटाचं आहे तिथं 6 ते 8 फुटच राहिलेलं आहे आणि ज्या ठिकाणी 10 फुटाचं आहे तिथं 2 ते 3 फुटच राहिलेलं आहे. म्हणजे तुमचं मत आहे की अतिक्रम केलेलं आहे लोक? हे अतिक्रम केलं आणि झालंय. हे याच्याकडं प्रशासनाचं किंवा कर्मचाऱ्याचं किंवा कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नसल्याच्या कारणामुळे झालेलं असावं, असं आमचं मत आहे. तर ह्या समस्याला सरकारने किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच व्यवस्थित करून द्यावं, हेच आमची मागणी. साहेब, अजून एक विषय आहे. तुमच्या भागामध्ये बऱ्याच वेळा बंगले, रस्ते, घर सगळं झालेले आहे. तिथं काय लिगली आहे असं पब्लिकांनी बोलत आहे. आम्हाला तर असं वाटतंय, आतापर्यंत आमच्या बघण्यात आम्ही 15 ते 20 वर्ष राहिलो इथं, महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी नियमावली न दाखवता ते आतून काळा बाजार चालत असावा, असा आमचा अंदाज आहे. कारण इथं जे बांधकाम होत आहेत, ह्या बांधकामाच्या ठिकाणी नियमांनी जे कारवाई व्हायची असती, ते कारवाई दिसून आली नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला बांधकाम परवाना मिळतो त्यावेळेला त्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन सर्वे करायला पाहिजे. आता जे थोडं बोललो, जे कारवाई जे व्हायची आहे, जे ज्याच्याकडं परवाना घेतलेला असेल त्यांना परवाना द्यावा आणि ज्यांनी घेतलेलं नसेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करावी. साहेब, असं ऐकण्यामध्ये आहे सोलापूरमध्ये मजरेवाडी हद्द नामवंत हद्द आहे. त्याच्या भागामध्ये जे मजरेवाडी हद्दीमध्ये लिगल अनलिगल जे चालू आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे? महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आम्हाला अपेक्षा आहे की महानगरपालिकेने इथं लक्ष देऊन कारवाई करायला पाहिजे. नाही जर त्यांनी कारवाई केलं तर ह्या नागरिकांनी काय करायला पाहिजे? नाही तर या नागरिकांनी एकच त्यांचा पर्याय उरतो की तो म्हणजे मोर्चा. भविष्यात काही होऊ शकतं, त्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागतंय. त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन करू आणि अर्ज देऊ. वारंवार अर्ज तर दिलेलेच आहेत, परंतु त्याच्यावर शासनाने कुठला निर्णय घेतला नाही किंवा कुठलं ऑब्जेक्शन वगैरे काय असं सांगितलेलं नाही. परंतु इथल्या जनतेला फार त्रास होत आहे. ही जनता एक दिवस ना एक दिवस गप बसणार नाही, ते मोर्चा काढतील.